अरे नचिकेत, मी काय म्हणतो, बसा ना आधी, बसा बसा. हा मी काय म्हणत होतो, त्या छत्रेना फ्रँचायझीच्या ॲग्रीमेंटची नवीन कॉपी मी पाठवली. ग्रेट काका, तुम्ही सुपर फास्ट काम केलं आज. काय माहिती काय, बघ आप्पा केतकर हा माणूस जरी विचित्र असला ना तरी त्याच्या कुटुंबाशी असणारे आपले संबंध आहेत ना ते खूप चांगले आहेत. म्हणजे आता सई आपल्या समोर मोठी झाली रे, आपल्या म्हणजे माझ्या समोर. राईट. तर मी तो छत्रे म्हणत होता की त्या ॲग्रीमेंट वगैरे बघायची काही गरज नाही, तू म्हणशील तिथे सही करीन. म्हणजे विश्वास बघ केवढा आहे. ऑनेस्टली स्पीकिंग काका, तुम्ही आहात म्हणून हे काम एवढ्या पटकन झालं. असं काय नाही, त्या छत्र्यांना भेटा आणि तुम्हीच डील फायनलाइज करून टाका. चालेल, तर मी लगेच फायनल करून टाकतो सगळं आणि ॲग्रीमेंट तू आणून दे. शुअर. ठीक आहे, मी येतो. कुमार फूडचं काय करू? काय डान्स करायला लागले आणि सई मॅडम विसरले मला. कॉल करून बघतो. डान्स अजून चालू आहे का काय? स्ट्रेंज. फोन का नाही उचलत आहे? सई, जर तू नाच एन्जॉय केला नाहीस तर तो प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचणार? तुझं नाच एन्जॉय नाही करत आहेस सई, बिलकुल नाही करत आहेस. अप्पा, माझं एकदा ऐकून घेता का? मला कुणाचंही काही ऐकायचं नाहीये. हा विषय संपला कायमचा. शुभंकरोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपो ज्योती नमोस्तुते. काय हो, देवासमोर दिवा लावून झाला का? हो, फक्त तुळशी आईला उदबत्ती ओवाळून येते. हो चालेल चालेल, या 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 या. हाय देवकी. सई कुठे आहे? आतमध्ये रूम मध्ये. अरे, तुझ्या बरोबरच आली होती ना, आणि मला काय विचारतोयस? काय झालं? सई कुठं आहे? म्हणजे ती घरी नाही आली अजून. अहो, तुमच्या बरोबर पाठवली होती तुमच्या कार्यालयात, आणि तुम्हीच मला विचारताय ती कुठं आहे म्हणून. आमची नात कुठं आहे? ऍक्च्युली मी, हे बघा, मला उत्तर हवंय. सई, सई बाळा, अगं कुठे होतीस तू? अप्पा, माझं काम झाल्यानंतर मी जरा रिचाला भेटायला गेले होते. देशपांडे, अहो मला तुम्ही अगोदर सांगायचं नाही का की कार्यालयातनं तुमच्या आधीच ती निघाली? तुम्ही काही बोललातच नाहीत, गप्प बसलात. असो, काम झालं हे महत्वाचं. खोटे आरोप करतोय तू माझ्यावर. खोटे आरोप तू करते माझ्यावर. काय झालं रे? परत भांडलात की काय? नाही देवकी. मग सईचा चेहरा असा उतरलेला काय? फार बोलली पण नाही काही. इवन आय हॅव नो आयडिया. तिला काय झालं सडनली काय माहिती. मी वर जाऊन बघतो ती काय म्हणते ते. हा, का हो देशपांडे,
काही बाकी राहिलंय का? असेल तर तसं सांगा. फ्रँचायझी बद्दल थोडं बोलायचं आहे सईशी. बर. मी आलोच. हो हो हो, या या. हो हा 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 भाई नाहीये घरी. माझ्याशी बोल ना रिचा. अरे कोणत्याही टॉपिकवर बोलू आपण. खूप वेळ बोलू. बोल तू. हॅलो 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 हॅलो. ठेवला फोन. भाई चल मस्त वडापाव खाऊया बाहेर जाऊन. चल. भाई काय झालं? काही टेन्शन आहे काय? प्लीज ऐक ना. प्लीज थोडा वेळ बाहेर जाशील फिरायला? थोडा वेळ प्लीज. हो भाई हो जातो. ताई ये. मी आलोच बाहेरून. सई प्लीज डोंट क्राय. नचिकेत मला नाही कळत आहे मी काय करू. टेल मी वन थिंग सई. फुलवाताईंनी फक्त गेस केलं आपल्याबद्दल. हो कारण लहानपणापासून ओळखतात त्या मला. माझ्या डोळ्यात दिसलं त्यांना माझं प्रेम. आमच्या घरात अप्पांना सगळे घाबरतात हेही त्यांना माहिती आहे. तू नचिकेतशी असलेलं तुझं नातंही तोडून टाक. आय नो आय एम साऊंडिंग हार्श सई, पण त्याचं काही होणारच नाही. ते कंटिन्यू करण्यात काय पॉइंट आहे? आज फुलवाताई काही चुकीचं बोलल्या असं नाही वाटत आहे मला. म्हणजे नाहीये माझ्यात हिंमत अप्पांशी बोलायची. खरंच म्हणजे मी 15 मिनिटाच्या माझ्या नृत्याबद्दल जर अप्पांशी बोलू शकत नसेल तर तुझ्या सोबत आयुष्य घालवण्याबद्दल कसं बोलणार आहे मी? सई प्लीज तू एवढा विचार आतापासून नको करू. रिलॅक्स. नाही ना चिके, विचार करावा लागणार आहे. आणि काय ना सई, प्रेम करणं खूप सोपं असतं पण ते निभावून पुढे नेणं खूप कठीण असतं. पण मला नाही वाटत सई तुझ्यात ते करेज आहे. बरं झालं आज फुलवाताईंनी मला आरसा दाखवला. खडबडून जागी झाले मी. आपल्या नात्याबद्दल अप्पांना सांगण्याचं धाडस कुठून येणार आहे माझ्यात अचानक? सई मला सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे? आपल्या प्रेमावर विश्वास आहे? मग का घाबरते सई? डोंट बी अफ्रेड. लव्ह इज नॉट टू सिन. प्रेम करून चूक नाही करतेस तू. तुझं माझ्यावर जे प्रेम आहे इट इज युअर स्ट्रेंथ नॉट युअर वीकनेस. सो ओव्हरकम युअर फिअर. मला नाही वाटत नचिकेत मला जमेल. काहीच नीट होत नाहीये माझ्या हातून. सई प्लीज असा निगेटिव्ह विचार नको करू. नाही नचिकेत, आज मी ताईंकडे नीट नाचू पण नाही शकले. काहीतरी हरवलंय माझ्यातलं. नक्कीच मी. तुझे आई बाबा तुझ्या साईडनी आहेत? हो. काका काकू? त्यांचं नाही माहित मला. मग विचार ना, आपलं काय डिसाईड झालंय? एक एक स्टेप करून पुढे जायचं, ऍडव्हान्स करायचं, हो की नाही? अँड डोंट वरी, मी आहे ना तुझ्यासोबत. देन व्हाय आर यू वरिंग सो मच? नाही नचिकेत, मी नाही विचारू शकणार त्यांना. मी विचारलं असतं, बट यू शुड लर्न टू फाईट युअर ओन बॅटल्स.
त्याच्याने तुझा कॉन्फिडन्स वाढणार आहे. पण फर्स्ट ऑफ ऑल मनातून एक गोष्ट काढून टाक की तू काही चुकीचं करतेय. नॉट डुईंग एनिथिंग रॉंग. सो मनामध्ये गिल्ट ठेवू नको. सई, आपल्याला जे आवडतं तेच आपण परस्यू केलं पाहिजे. मग राईट. सई, डोंट वरी, मी आहे तुझ्यासोबत. बट तुझी स्ट्रेंथ तू स्वतः आहेस. Nobody can help you unless you decide to help yourself. ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी, पण उद्या नाही बोलता येणार. का? अरे उद्या गुढीपाडवा आहे. सो सॉरी. तू डॉक्युमेंटरीच्या वेळेला बोलली होतीस मला, बट आय फॉरगॉट इट. अरे गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाचा पहिला सण. या राईट. 3.5 मुहूर्तांपैकी एक चांगला मुहूर्त. अरे मग बेस्ट आहे. उद्याच विचार ना काका काकूंना. चांगला मुहूर्त आहे ना. लवकर उभी करा गुढी. हो आता यांची डरकाळी येईल. हो. नाही म्हणजे सगळ्यांच्या आधी आपल्या घरची गुढी उभी केली पाहिजे असा हट्टच असतो ना त्यांचा दरवर्षी. गुढी तयार आहे ना? बघ, म्हणलं नव्हतं मागे लागतील म्हणून. आप्पा हा. बघून घ्या एकदा, व्यवस्थित आहे ना? हा. नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार कर, नमस्कार कर. खूप खूप मोठा हो. आणि पुढे जाऊन केतकरांची गुढी तुलाच उभारायची आहे बरं का? हो अप्पा, उभा राहा ना. वा. आणि असंच उत्कृष्ट असं मराठी बोलता आलं पाहिजे. मला येतेच अप्पा. हा. पण आज सणाच्या दिवशी गुढी उभारायला आपण इतकेच आहोत. आपल्या दुकानात श्रीखंड घ्यायला लोकांची इतकी गर्दी की मानसी आणि प्रसन्नाला मुळी फुरसतच नाहीये. काय आहे, पूर्णान्नचं श्रीखंड खाल्ल्याशिवाय लोकांचा मुळी पाडवाच साजरा होत नाही. हो बाई, अगदी खरंय. हॅलो. वाव. हॅपी गुढीपाडवा एव्हरीवन. या श्रीयुत देशपांडे, हे आपलं नववर्ष. तेव्हा निदान आज तरी शुद्ध मराठीत बोलायचा प्रयत्न करा. गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणा. ऑलराईट ऑलराईट. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुला पण शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. गुढी उभारूया. हो. चला चला चला. शालिवाहन शकाप्रमाणे वर्षाचा आजचा पहिला दिवस. एक मिनिट, शाली कोण? शाली म्हणजे एक मोठा पराक्रमी राजा होता. त्यानंच हे संवत्सर सुरू केलं. म्हणूनच हा गुढीपाडवा साजरा होतो. आणि असंही म्हणतात की प्रभू रामचंद्र हे याच दिवशी रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले. And it means it's a one festival with many reasons. आणि आमच्याकडचं हे नवीन वर्ष असं शांततेनं आणि छान साजरं होतं. तुमच्या त्या नवीन वर्षाचा धांगडधिंगा नसतो आमच्याकडे. म्हणजे केतकर, या आजच्या दिवशी चांगला मुहूर्त असतो असं म्हणतात ना? हो, असतो ना. म्हणजे आजच्या दिवशी शुभ कार्याला सुरुवात करतात. म्हणजे आज काहीतरी छान नवीन स्टार्ट केलं पाहिजे ना? हो, मग नवीन दुकानाच्या कामाला सुरुवात करता येईल ना. दुकानाची शिवी काही सुचतच नाही हल्ली याला. दुकान आपण स्टार्ट करू शकतो मिस्टर केतकर, पण एनिवे जाऊ दे. तुम्ही आज सगळे खूप छान दिसता, पण एक फोटो काढूया. हो, चालेल ना, चालेल, अवश्य. आप्पा केतकरांच्या नवीन दुकानाचं ॲग्रीमेंट छत्रेंनी ओके केले. झालं ना फायनल? ग्रेट. आता फक्त याच्यावर आप्पा केतकरांची सही घे. त्यांची सही झाली की मग मी छत्रेंची सही घेतो. मग ते पेमेंट करतील. आणि मग पेमेंट झालं की मग आप्पा केतकरांचं नवीन दुकान सुरू. ग्रेट. काका, खरंच कमाल केली तुम्ही. अरे कमाल कसली यार. शेवटी
आप्पा केतकरांचं काम म्हणजे आपल्या घरचं काम ना. नाही पण खरंच खूप फास्ट काम कम्प्लीट केलं तुम्ही. थँक्यू सो मच. हे थँक्यू वगैरे काय नाही म्हणायचं उगाच. अरे मी लगेच जाऊन केतकरांची सही घेतो याच्यावरती. म्हणजे काम कम्प्लीट होईल. येस, तू निघ, लगेच निघ. म्हणजे काय तिथं सही झाली म्हणजे काय कामं पटापट होतील ना, वेळ नको झाला काय. काय करतो? अरे खोट आहे ते. माहितीये मला खोटं आहे ते. हे बघे, आपल्याला ना पक्ष्यांना असं पिंजऱ्यात बंद करून ठेवायला आवडतच नाही. पक्ष्यांनी कसं मोकाट सुटावं एकदम. भुर्र भुर्र भुर्र. भुर जा भुरकन कॉफी घेऊन ये मला. हा हा हा. हे भाई, पण तू आज एवढ्या लवकर कसा आला? परदेशी एक्सपोर्टचं पूर्ण ऑफिस आणि तिकडची माणसं एक्सपोर्ट केलीस की काय? इट्स नॉट लाईक दॅट. हिटलरकडे काम आहे माझं म्हणून आलो मी. हे हिटलर काय काम आहे? त्याला आवड हवं असेल तर नवीन ब्रांच टाकणं नेसेसरी आहे, त्याच्यासाठी फाईल नेसेसरी आहे, ती मी घेऊन आलो. हे भाई, दुकान त्याचं, तू कशाला एवढं सगळं करतो? हे बघे, ज्या माणसांना आपली कदर नसते ना त्यांच्यासाठी असं नाही करायचं. हे दिस तुझं काय, तू लेक्चर काय देतो? तू कॉफी दे ना, जा ना. Idiot. हे भाई, पण सांगतोय ते ऐक. हा, हे बघ, त्याच्यासाठी कधीच एवढं करू नकोस. तो हिटलर ना एक नंबरचा बनेल माणूस आहे. तुझ्याशी ना गोड गोड बोलतोय तो फक्त कामापुरतं. भाई तू ऐक, हा, नको काम करूस त्याच्यासाठी. आय बिलीव्ह इन गुड डीड्स. म्हणजे अरे म्हणजे आपण चांगलं काम करत राहायचं. लोक काय म्हणतील, काय विचार करतील, डझंट मॅटर. नाही विचार करायचा. हे सगळे ना जुने फंडे झाले. अच्छा, मग नवीन फंडा काय? हा भाई, आता कलियुग चालू आहे. ओके. हा, माझी आई नेहमी सांगते, कलियुगात जो चांगलं करतो ना त्याच्याशी नेहमी वाईट होतं, आणि जो वाईट करतो त्याच्याबरोबर नेहमी चांगलं होतं. हिटलर वाईट करतो म्हणून त्याच्याशी चांगलं होतं. कळतंय? चांगलंच. हा, नाही काही नाही. नेक्स्ट टाइम आपण ना तुझा आणि तुझ्या मॉमचा इथे एक लेक्चर ठेवा गार्डन मध्ये. हा, सगळ्या गुलमोहर सोसायटीला बोलूया आपण. काय बोलतो? काय बोलतो, काय का बोलतो? का कॉफी घेऊन ये मला. हा, इकडे दे. आ आ आ आ. अरे सही, ये सगळे फ्रेंड्स आताच गेले. सही, सही, आर यू ओके? ये इकडे बस. What happened? काय झालं रडायला? Take it. Have some water. Yeah. हळू. काय झालं? सही, टेल मी व्हॉट हॅपेंड. आमची असं म्हणाली की मला ना नचिकेत हे सगळं एकदा जरा संपवून टाकायचंय. मी मी म्हणाले होते ना तुला की मला नाही जमणार हे सगळं. मी नाही नाचू शकणार अशी सगळ्यांसमोर रंगमंचावर. फुलवाताई पहिल्यांदा घरी आल्या ना तेव्हा सुद्धा मी त्यांना हेच सांगितलं होतं नचिकेत. सही, रिलॅक्स. तू एवढी पॅनिक नको हो. नाही नचिकेत, मी आत्ताच फुलवाताईंना दूरध्वनी करून सांगून टाकणार आहे मी नाही नाचू शकणार त्या कार्यक्रमात. सही, प्लीज डोंट. जस्ट थिंक वन्स अगेन. एकदा विचार कर. नाही नचिकेत, आता विचार करण्यासारखं काही राहिलेलंच नाही. मी आत्ताच त्यांना दूरध्वनी करून सांगून टाकणार आहे.
नाही अरे ओके इकडे 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 बस इकडे सिट अरे ओके हो मी ठीक आहे. पाणी आणू नाही मला काही नको नसेल. ओके ठीक आहे मी तुला घरी सोडतो. मी आधी फुलवत आहे ना. काही नाही फोन एका मिनिट कम